नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 आणि तुम्ही बघत आहात 2024च्या निवडणुकीवरचा आमचं विशेष सदर गुलाल. मित्रांनो, मी डायरेक्टली मुद्द्यावर येतो. मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या 20 तारखेच्या बरोबर आदल्या दिवशी वसई विरार नालासोपारा इकडचं एक हॉटेल आहे विवांता, याच्यामध्ये एक मोठी घटना घडली. अगदी तिथे भाजप हे पैसे वाटत होते अशी तक्रार हितेंद्र ठाकूर हे जे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत त्यांनी असा आरोप केला. त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आणखीन घेण्यात आलं ते म्हणजे विनोद तावडे, जे भाजपचे आहेत आणि ते म्हणजे उच्च पदावर जे आहेत, अगदी केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. तर हे सुद्धा त्या पैसे वाटपामध्ये तिथे सहभागी होते. त्याचबरोबर जे त्याचबरोबर जे महायुतीचे तिकडचे उमेदवार आहेत राजन नाईक हे सुद्धा त्या हॉटेलमध्ये उपस्थित होते. तर आता पहिल्यांदा सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की घटनाक्रम कसं झाला, काय घडलं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर मग आपल्याला हे विचार करायला पाहिजे की ही पूर्ण घटना दोन्हीकडची बाजू ही कितपत लोकशाहीला धरून आहे याच्यावर नागरिकांनी तुम्ही विचार करायचा आहे. तर मित्रांनो, असं झालं की जे बहुजन विकास आघाडी आहे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी टीप मिळाली की इथे विनोद तावडे येणार आहेत तुमच्या त्या हॉटेलमध्ये, जे नालासोपारामध्ये हॉटेल आहे विवांता, विवांता हे जे हॉटेल आहे खूप मोठं प्रशस्त हॉटेल आहे. त्याच्यामध्ये भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते बरेच प्रमाणात कार्यकर्ते तिथे उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये राजन नाईक हे जे महायुतीचे राजन नाईक जे महायुतीचे तिकडचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि विनोद तावडे तिथे आलेले आहेत आणि पैशाचं वाटप होत आहे. तर हे आचारसंहितेच्या विरुद्ध आहे यातल्या बऱ्याचशा गोष्टी, असं हितेंद्र ठाकूर नेहमी म्हणत आलेले आहे. तर मित्रांनो, हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात, अक्षरशः संख्या आताही आम्हाला माहीत नाही पण साधारणतः 300-400 जे काही कार्यकर्ते होते बहुजन विकास आघाडीचे ते त्या हॉटेलमध्ये बाहेर आणि आत अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी करून ते आतमध्ये घुसले. त्यानंतर तिथे काही त्यांनी पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक पदाधिकारी होते जे आहेत सुदेश चौधरी. हे मित्रांनो शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना यांचे वसईचे तालुका प्रमुख आहेत. मित्रांनो, त्यांना मारहाण केली, त्यांच्या डोक्यावर लागलं, तिथं रक्तही आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मारहाण केली. त्यानंतर ते अगदी जाब विचारत आहेत. त्यांनी विनोद तावडेंना सुद्धा यातनं सोडलं नाही. मित्रांनो, तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की पिवळा शर्ट घातलेला एक साधा कार्यकर्ता हा विनोद तावडेंना, तिथं पोलीसही उपस्थित आहे, ह्यांना जाब विचारतोय. तर हे असं घडलं. त्यानंतर हा सगळा हंगामा बराच वेळ चालला होता आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मॉबला किंवा ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना, बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना क्षितिज ठाकूर हे तिकडचे विद्यमान आमदार आहेत, हे लीड करत होते आणि अगदी म्हणजे ज्याला म्हणतात ना फार ॲग्रेसिव्ह पद्धतीनं इवन विनोद तावडे हे त्यांचे वरिष्ठ जे काही राजकारणातले नेते आहेत त्यांनी असंही म्हणतात की ते त्यांना काका म्हणतात, पण त्यांच्या समोर सुद्धा ते अगदी ॲग्रेसिव्ह झाले होते आणि ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर ते अगोदर आणि त्यांनी असं म्हटलेलंही आहे की म्हणजे हात जोडून ते म्हणतात की स्त्रियांना कोणी हात लावू नका पण पुरुषांना सोडू नका, असं ते स्वतः म्हणतात. त्यांनी पहिल्यांदा हात उगारला सुदेश चौधरींवर. तर हे जे तिकडं होते त्यानंतर ह्यांची एंट्री झाली, हितेंद्र ठाकूर ह्यांची एंट्री झाली. ते आले, त्यांनीसुद्धा रिसेप्शनिस्टचं काउंटर वगैरे दिसते तिथे एका माणसाला अगदी पाठीवर जोरात मारलं. पोलिसाकडे बोट दाखवून ते अगदी धमकी देताना असं तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण काही तिथं कॅमेरा म्हणजे मोबाईल बरेच म्हणजे पत्रकार कमी आणि मोबाईल भरपूर चालू होत्या, त्यामुळे हे व्हिडिओज येत राहणार आहेत मित्रांनो. पण चॅनलवाले सुद्धा, लोकल चॅनल खास करून तिकडचे यूट्यूब जे होते लोकल चॅनल तिथं खूप उपस्थित होते. विशेष करून मी इथं अँटी करप्शन न्यूज अँड व्ह्यूज या चॅनलचा मी उल्लेख करीन. त्यांनी नंतर हितेंद्र ठाकूर यांची मुलाखतसुद्धा घेतलेली आहे. तर मित्रांनो, मी हे सगळं तुम्हाला माहिती देतोय आणि तुम्हाला सांगतोय, याच्यावर आपण नंतर सुद्धा सविस्तर बोलणार आहोत. पण उद्या निकालाच्या अगोदर मला ही घटनेबद्दलचे काही पैलू तुमच्यासमोर मांडायचे आहेत.
तर मित्रांनो, हितेंद्र ठाकूर आल्यानंतर मग अगदी ते सुद्धा विनोद तावडेबरोबर बोलत आहेत. विनोद तावडे तिथेच बसले होते किंवा त्यांना बसवण्यात आलं होतं. त्यांच्या शेजारी पोलीस वगैरे सगळे असून सुद्धा कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात होती. अगदी धडकी भरवणारी ही संख्या होती. ते अगदी काही लोकांना ज्यांनी ते मारलं म्हणताना ते टेबलावर चढून सुद्धा मारलेलं आहे त्यांनी. तर याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत. तर हितेंद्र ठाकूर यांची एंट्री झाल्यानंतर मग ते मात्र अगदी फार सभ्यपणाचा आव आणत शांतपणे बोलत होते आणि त्यांना त्यांचा मुलगा जो क्षितिज ठाकूर आहे तो काही म्हणजे हे सुद्धा दाखवत होता. काही डायऱ्या दाखवल्या त्यांनी, त्यानंतर पैशाचे थैली दाखवली. हे सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. कुठे कधी कसं सापडले हे माहीत नाही. तुम्हाला हेही लक्षात येईल की जेव्हा क्षितिज ठाकूर आले होते त्यांच्या कार्यकर्ते घेऊन, ते प्रत्येक खोलीमध्ये जाऊन तपासत होते आणि त्यांना विनोद तावडे दिसल्यानंतर अगदी कार्यकर्ता तिथं अगदी मोठ्यानं म्हणतो, वा विनोद तावडे तुम्ही इथं का, म्हणजे या मतदारसंघामध्ये तुम्ही कसे काय वगैरे वगैरे असं त्यांना विचारण्यात येत आहे. त्यानंतर हितेंद्र ठाकूरांचं आणि यांच्याबरोबर बोलणं झालं, विनोद तावडेंबरोबर बोलणं झालं. त्यामध्ये हितेंद्र ठाकूर 2-3दा म्हणत आहेत की मला विनोद तावडेंनी फोन केला, मला वाचवा, मला इथनं बाहेर काढा असं म्हणतायत, असं ते म्हणलेत नंतर. तर त्यांचं विनोद तावडेंशी बोलणं झाल्यानंतर ह्या तिघांचं बोलणं झालं. त्यामध्ये राजन नाईकसुद्धा पुढे आलेले आहेत. क्षितिज ठाकूर राजन नाईकच्या बाबतीत असंही म्हणतात की ते बायकांमध्ये लपले होते. तर तुम्ही मग त्यांचं ह्या चौघांचं बोलणं झाल्यानंतर क्षितिज ठाकूर अशी विनंती करत होते की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या इथल्या इथं, आणि त्याप्रमाणे तिथं प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेण्यात आली. चौघं बसलेले तुम्हाला दिसतील. क्षितिज ठाकूर, त्यांच्या शेजारी विनोद तावडे आहेत, त्यानंतर त्यांच्या शेजारी हितेंद्र ठाकूर आहेत, बरोबर. म्हणजे हितेंद्र ठाकूरांनी दोन्ही ठाकूरच्या मध्ये विनोद तावडेंना बसवलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्या पलीकडे जे आहेत ते राजन नाईक. मित्रांनो, राजन नाईक हे तिकडचे विरोधी उमेदवार आहेत, लक्षात घ्या, क्षितिज ठाकूरचे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशी सगळी परिस्थितीमध्ये प्रेस कॉन्फरन्स झालं. तिथं मात्र सगळे मीडिया आले होते. त्यांनी त्यांना प्रश्न विचारले, पण तिथं पोलीस सुद्धा होते. त्या पोलिसांच्या समोर हे चालू होतं. त्यानंतर थोडीशी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर ही प्रेस कॉन्फरन्स थांबवण्यात आली, कारण काही आचारसंहितेच्या नियमामध्ये बसत नाही असं त्यांना सांगितलं आल्यानंतर ही प्रेस कॉन्फरन्ससुद्धा रद्द करण्यात आली. त्यानंतर विनोद तावडे बाहेर आले आणि त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर होते. त्यांच्या गाडीमध्ये ते बसले सुद्धा. आणि मग गाडीमध्ये बसल्यानंतर परत ते बाहेर आले. तिथे हितेंद्र ठाकूर अगदी मीडियाशी अगदी मजेनं बोलत आहेत, हे पैसे माझे आहेत, मला द्या, असं काही काही विनोद ते करतायत. तेही तुम्हाला तिथं बऱ्याचशा चॅनलच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आश्चर्य म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या गाडीमध्ये विनोद तावडे बसून गेले. जाताना हितेंद्र ठाकूर अगदी मोठ्या तोंडानं असंही म्हणतात की आम्ही चाललो एकत्र, आम्ही मित्र आहोत, आम्ही आता जेवायला चाललेलो आहे, एवढा म्हणजे आरोप केला. आणि त्यानंतर मग ते त्यांच्याच गाडीतनं ते गेले. आणि अशा प्रकारे तिकडचा जो मोठा घटनाक्रम होता तो तिथं समाप्त झाला. हा सगळा घटनाक्रम असा घडलेला आहे. तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलमध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे अँगलमध्ये हा तुम्हाला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न TV10ला आम्हाला निर्माण झालेले आहेत आणि काही राहिले तर ह्याच्यावर आपण नंतर निवांत चर्चा करणार आहोत. मला ही बाईट लवकर टाकून निकालाच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे, याचा 100% निकालावर परिणाम हा होणार आहे. पण कुठल्या बाजूने होणार आहे तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मुद्दे मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे बहुजन विकास आघाडी आहे ह्यांना ही टीप कशी मिळाली. ही टीप कशी मिळाली की तिथं विनोद तावडे येणार आहे, तिथं पैसे वाटले जाणार आहेत आणि पूर्ण हॉटेल हे बुक केलं होतं हे नाही महायुतीने. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावरच मी जरासं 5 वर्ष मागे जातो. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशीसुद्धा अशीच काही घटना घडली होती. पैसे वाटप किंवा पैसे सापडले गाडीमध्ये वगैरे. तर त्याच्यामध्ये शर्मा म्हणून एक नावसा पुढे येत आहे. तर आणि यावेळीसुद्धा टीप ही बहुजन विकास आघाडीलाच मिळाली होती. मित्रांनो, निवडणुकीच्या अगोदर ही अशी एवढी मोठी घटना घडते आणि
मग तुम्हाला हेही सांगतो 2019ला जी घटना घडली त्याच्यामध्ये नक्की काय झालं हे आजतागायत नागरिकांना कळालेलं नाही. आणि बरोबर त्याच्यानंतरची जी दुसरी निवडणूक आहे 2024ची म्हणजे आत्ताची निवडणूक, त्याच्याही आदल्या दिवशी बरोबर अशी काहीतरी मोठी घटना घडते आणि त्याची टीप फक्त बहुजन विकास आघाडी, पोलिसांना जो कळत नाही मित्रांनो. कारण का बहुजन विकास आघाडीतल्या प्रमुखांनी म्हणजे हितेंद्र ठाकूरांनीच पोलिसांना आणि इलेक्शन आयोग, इलेक्शन कमिशन यांना ते कळवलं होतं, त्यानंतर ते आले असं म्हटलं जात आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये हा पहिला मुद्दा आहे की 2019च्या वेळीसुद्धा अशीच घटना घडली आणि त्यावेळीसुद्धा बहुजन विकास आघाडी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि त्यांनाच पहिल्यांदा टीप मिळाली. हे कसं शक्य? आणि बरोबर 2024ला सुद्धा त्यांनाच पहिल्यांदा टीप मिळाली आणि त्या टीपचं सुद्धा कारण हितेंद्र ठाकूर काय काय सांगतात की आणि वेगवेगळे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळे सांगतात. एक म्हणतोय की आम्हाला विनोद तावडेंची गाडी इथं दिसली त्यामुळे आम्ही आत आलो. एक म्हणतात की काही पैसा मिळालेले लोकांना बाहेर भांडणं चालू होती त्यामुळं आम्ही इथं आलो. आणि हितेंद्र ठाकूर सगळ्यात महत्त्वाचं विधान असं करताय की त्यांना जी टीम मिळाली ते भाजपच्या कुठल्या तरी वरिष्ठ नेत्याकडनंच मिळाली असं हितेंद्र ठाकूर सांगतायत. नाव घ्यायला ते शेवटपर्यंत तयार नाही. ते नाव घेताना असंही म्हणतात की नाव अशी सांगायची नसतात. अर्थात त्यांना पोलिसांना हे नाव सांगावं लागेल कारण का त्यांनी एका हाताने कायदा हातात घेतला होता. तर मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा एक त्यांचं राजकारण असं दिसतंय की जाता जाता भाजपच्या वरिष्ठ नेते कोण होता हा नेता, आणि विशेष करून हे संशयाची सुई जी जाती आहे ती फडणवीसावर जाती आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती संशयाची सुई जाती आहे. तर मित्रांनो, हा जो एक राजकारणाचा त्यामध्ये हितेंद्र ठाकूरच्या राजकारणाचा भाग आहे. त्यांनी जाता जाता ते ही टीपी दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, खरंच तिथं पैसे वाटप होत होते का? हितेंद्र ठाकूरच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना असं कळालं की विनोद तावडे हे 5 कोटी तिथे वाटप करायला आलेले आहेत. त्यानंतर बरेच ही फिगर चेंज होत राहिली आणि शेवटची किती फिगर आहे पोलीस अजून सांगायचे आहेत. तर ही फिगर अशी झाली 5 कोटी आहे. त्यानंतर क्षितिज ठाकूर ज्यावेळी उघडत होती त्यांना काहीतरी 19 लाख प्लस अशी फिगर सापडली. आणि शेवटी जे काही माहिती हितेंद्र ठाकूरच देतात त्याप्रमाणे साधारणतः 9 लाख रुपये तिथे त्याचा वाटप झाला किंवा तिथे उपस्थित म्हणजे पैसे सापडले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर काही डायऱ्या सापडल्या ज्याच्यामध्ये काही नावंसुद्धा लिहिलेली आहे मित्रांनो. तर हे सगळे विषय आपल्याला मुद्दे घ्यायचेच आहेत. तर तिसरा मुद्दा जो आहे की हितेंद्र ठाकूरांना टीप मिळाल्यानंतर एक तिकडचे क्षितिज ठाकूर हे तिकडचेच उमेदवार असल्यामुळे त्यांनी काय करायला हवं होतं? त्यांनी पोलिसांना अगोदर कळवायला हवं होतं. त्यांनी इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शनचे जे काही अधिकारी आहेत, निवडणूक आयोग असेल, त्यांना हे कळवायला पाहिलं होतं आणि त्यांना तिथं फक्त उपस्थित राहू शकतात. पण त्यांनी कायदा चक्क हातात घेतलेलं तुम्हाला दिसतंय मित्रांनो. इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा करणं आचारसंहितेमध्ये सुद्धा हे कितपत योग्य आहे? दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना धमकावणं, त्यांना डांबून ठेवणं. त्यांना एका हाताने किडनॅप केलं होतं आणि मोठ्या पदाधिकारी विनोद तावडेसारख्या मोठ्या पदाधिकारी, त्यामध्ये इवन तिकडचे उमेदवार राजन नाईकसुद्धा होते, त्यांनाही एका अर्थाने धमकवण्यात आलेलं आहे. त्यांना वधून घेण्यात यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना जबरदस्ती प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावलेली आहे. ही प्रेस कॉन्फरन्स ठाकूर लोकांनी घ्यायला लावलेली आहे विनोद तावडेंना तिथनं. म्हणजे ते काय म्हणत होते की मला जाऊ दे बाबा, त्यांचं दुसरं काम असेल आणि जे काय होईल त्याचं सगळं CCTV वगैरे आहे त्याचं ते त्याला तोंड द्यायला तयार आहे असं म्हणत सुद्धा माझ्या मते विनोद तावडे फार सभ्यपणानं वागलेत. हा मुद्दा मला इथं उपस्थित करायचा आहे की हितेंद्र ठाकूर आणि दोन्ही ठाकूर आणि विनोद तावडे आणि या बाबतीत राजन नाईकचं सुद्धा वागणं अगदी परस्पर अतिशय विरोधी होतं. त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन, हितेंद्र ठाकूर ह्यांचे जे बंधू आहेत भाई ठाकूर हे गुंड आणि एका खुनाच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यावर केससुद्धा चालू आहे. त्यामुळं हितेंद्र ठाकूर ह्यांचं बॅकग्राऊंड हे गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे. त्यामुळं हाही जो विचार करण्यात यावा. आणि एका उच्च पदाधिकाऱ्याला सुदेश चौधरी शिवसेना वसई तालुका प्रमुख यांना मारहाण केली. अहो, रक्त निघालेलं ते सुद्धा व्हिडिओमध्ये दिसतंय आणि कार्यकर्ते मारत होते. मग सगळ्यात अगोदर मारलं ते क्षितिज ठाकूर यांनी त्यांना मारलेलं आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायला हवा. त्यानंतर ठाकूर ह्या सगळ्या म्हणजे वडील आणि पुत्रानं किती नियम तोडले, त्यानंतर म्हणजे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. आणि लवकरच आता दुसऱ्याची निवडणूक असल्यामुळं याच्यावर जास्त
यांचं प्रसारमाध्यमांचं फारसं लक्ष गेलेलं नाही आहे, पण याच्यावर सविस्तर विश्लेषण होणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये मला एक आश्चर्य असंही वाटलं की भाजपवर जो आरोप झाला की त्यातल्या कुठल्या तरी वरिष्ठांनी ही टीप दिलेली आहे. म्हणजे उगाच श्रीजी ठाकूरांना भाजपमध्ये अंतर्गत वादसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये लगेच प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा बातम्या यायला लागल्या की तावडे यांचा गेम झाला. तर अजूनही तावडे यांच्यावरचा आरोप सिद्ध व्हायचा आहे. त्याच्यावर आपल्याला आज उद्यामध्ये आता बातम्या एक यायला लागलेल्या आहेत, थोड्या दिवसात कळेल. पण सगळ्यांना इंटरेस्ट आहे उद्याची जे रिझल्ट आहे त्याचा. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायलाच पाहिजे. मी हेही म्हणत होतो की भाजपनं फार स्ट्रॉंगली तिथं ते येऊ शकले असते, त्यांचे कोणीतरी उच्च आले असते आणि तर मग ही जी परिस्थिती वेगळी झाली असती. पोलिसांनी सुद्धा पहिल्यांदा सगळ्या कार्यकर्त्यांना बाहेर करायला पाहिजे होतं जे आल्यानंतर, तेही त्यांनी केलं नाही. त्यामुळं तिथं अतिशय दहशतीचं भीतीचं वातावरण होतं. तिथं काही महिलासुद्धा होत्या. आता त्यांच्या पर्स त्यांचे तपासले गेले नाही गेले, त्यांना धक्काबुक्की झाली नाही झाली ही जी काही कल्पना नाही आहे. असं म्हणजे तिथं व्हिडिओमध्ये मात्र एक दिसतंय की एक महिला बेशुद्ध पडलेली आहे, तिला घेऊन जात आहेत आणि तिची मुलगी ती पुढे येते आणि म्हणते की माझी आई कुठे गेली. ह्या सगळे विषय तिथं तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. तर या सगळ्याचा त्या व्हिडिओ सगळे तिथंच आहेत आता आणि सगळे मीडियावर आहेत. माझ्याकडे सगळे ते व्हिडिओ आलेले आहेत, मी सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत. ह्या व्हिडिओचं नीट अभ्यास करून याच्यावर कारवाया व्हायला पाहिजे. आत्ता असंही म्हणतं आहे की जे सुदेश चौधरी आहेत त्यांनी FIR दाखल केलेलं आहे ठाकूरांवर. पण माझं असं म्हणणं की FIR नुसतं नाही, ह्यांना अटक का झाली नाही. निवडणूक म्हणजे 19 तारखेला झालेला आहे, 19 तारखेला अटक व्हायला पाहिजे. 20 तारखेला ते मतदानाला आलेले सगळं ठाकूर फॅमिली मतदानाला आलेले आहे. ह्यांना अटक व्हायला पाहिजे होती. आणि आचारसंहितेचा एवढा मोठा उल्लंघन आणि ते सुद्धा लागोपाठ 2 टर्ममध्ये म्हणजे 2019ला सुद्धा यांनी असंच केलेलं आहे आणि 2024ला आता ह्या दोन्हीही घटनांचा व्यवस्थित अभ्यास व्हायला पाहिजे आणि ह्या घटना नागरिकांसमोर यायला पाहिजे असं मला वाटतं. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघता TV10 गुलाल.